स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतः स्थापन केलेला अखिल भारत हिंदू महासभाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता महंत श्री अनिकेत शास्त्री यांची वर्णी लागलेली आहे आणि जवळपास 111 वर्षानंतर माझ्या माहितीपर्यंत हे जे पद आहे हे महाराष्ट्राला भेटलेलं आहे। काय नेमकं सांगाल, इतके वर्ष का लागले महाराष्ट्रापर्यंत हे पद यायला आणि स्वतः स्वातंत्र्याच्या भूमीतलं हे पद आहे आता आपल्याला भेटले आहे, काय नेमकं याबाबत? नमस्कार। भारत भूमीला मी वंदन करतो आणि या पदासाठी ज्या पक्षश्रेष्ठींनी माझी निवड केलेली आहे त्यांचे मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या पक्षाच्या जे स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्यवीर आणि राष्ट्रभक्त जे होऊन गेलेले आहेत पूर्वाध्यक्ष, त्या सर्वांना मी नमन करतो। आणि त्यांनी जे स्वप्न बघितलेलं होतं अखंड हिंदुस्तान, अखंड हिंदू राष्ट्र, त्या स्वप्नपूर्तीसाठी मी इथून पुढे देव, धर्म, देश यांच्यासाठी अविरत कार्य करीत राहीन। महंतजी, खरं तर बघायला गेलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनेक दिवसांपासून मागणी होती की मरणोत्तर जे आहे तो भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा। आता आपण या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बसला आहात, काय आता यापुढे आपण भूमिका घेणार या सर्व संदर्भात? आपल्या भारताचे सरकार हे विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर, हिंदू हृदय सम्राट यांच्या विचारांचे पाईक सरकार आहे। त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की भारत सरकार स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न पुरस्कार लवकरात लवकर जाहीर करेल। आणि मी तर म्हणेल, सावरकरजी हे स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतरत्नाच्याही पलीकडचे व्यक्तिमत्व आहे, परंतु आम्ही सर्व सावरकरांचे अनुयायी, त्यांचे भक्त, आमची प्रखर इच्छा आहे की त्यांना भारतरत्न मिळावा आणि तो भारतरत्न मिळेपर्यंत आमचा लढा हा सुरू राहील। काँग्रेसमधून जे आहे अनेक वेळा जो आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळू नये यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले होते। अनेक जे बडे नेते आहेत ते देखील या गोष्टीला विरोध करतात, त्या गोष्टीला आपण कसं सामर्थ्य द्याल? सर्वप्रथम काँग्रेस या पक्षाला आम्ही सिरियस घेत नाही, कारण की काँग्रेस हा पक्ष मूळ भारतीयांचा पक्ष नाही। मूळ भारतीयांचा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे, अखिल भारत हिंदू महासभा आहे। त्यामुळे काँग्रेसचं राजकारण जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांचं कायम राजकारण हे हिंदुत्व विरोधी आपल्याला बघायला मिळतं। त्याच्यामुळे ते हिंदूंना आणि हिंदू हृदय सम्राटांना विरोध करणारच, यात काही शंका नाही। महंतजी, खरं तर आता कुंभमेळा जो आहे तो आता काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे। खरं तर कामं जे आहेत ते अति संत गतीने सुरू आहेत। साधू महंतांनी देखील यावरती जो आहे तो अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला होता, अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या, कामं जे आहेत ते लवकरात लवकर साधू महंतांना पूर्ण करून द्यावेत, अशा प्रकारची भूमिका घेतली होती, नाराजी व्यक्त केली होती। नेमकं काय या सर्व संदर्भात? नाही, एकमताने सर्वांनी नाराजी व्यक्त केलेली नाही आहे, परंतु काही संतांकडनं नाराजी व्यक्त जरूर झालेली आहे। परंतु मी या गोष्टीबद्दल हे म्हणेल की कुंभमेळा प्राधिकरण हे महाराष्ट्राचं अलीकडेच तयार झालेलं आहे, परंतु अन्य ठिकाणी कुंभमेळा प्राधिकरण हे गेल्या 5-5, 10-10 वर्षापासून काम करत आहे। त्यामुळे हा फरक जरूर आहे की महाराष्ट्राचं कुंभमेळा प्राधिकरण हे फार उशिराने सुरू झालेलं, त्यामुळे कामालासुद्धा उशिरा सुरू झालेले आहे। परंतु नाशिक जिल्हा हा यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दत्तक घेतलेला आहे, त्यामुळे ते या पुत्रावरती, नाशिक जिल्ह्यावरती अन्याय होऊ देणार नाही, अशी आम्ही सर्व संत समाजाकडनं, अखिल भारतीय संत समितीकडनं आम्ही पूर्ण विश्वास समाजाला देऊ इच्छितो। आणि लवकरच आपल्याला पुढच्या 4-6 महिन्यामध्ये नाशिकचा कायापालट होताना दिसेल, अशी मी आशाही व्यक्त करतो। अखिल भारतीय संत समिती जी आहे आणि अखिल भारतीय हिंदू महासभा हे जे पद आपल्याकडे आहे, याचा कशा प्रकारे आता कुंभमेळ्यासाठी काय फायदा होऊ शकतो नेमका? आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे, संगच्छध्वं संवदध्वं संभो मनांसी जानामि। अर्थात आपण सर्वांनी एक मताने, एक विचाराने, राष्ट्र प्रथम ह्या भावनेने आपण सर्व कार्य करणारे लोक आहोत। सर्वांना आपल्या आईवडिलांकडनं संस्कार मिळतात, परंतु त्यानंतरचे जे संस्कार असतात ते या भूमीमध्ये साधू संतांद्वारे मिळतात। त्यामुळे अखिल भारत हिंदू महासभा असेल, अखिल भारतीय संत समिती असेल, हे संतांच्या संरक्षणासाठी आणि संतांचे विचार समाजापर्यंत यथावत पोहोचावे, आपली पिढी, राष्ट्र
हे सुसंस्कृत घडावं यासाठी सदा सर्वदा कार्यरत असणार आहे. आणि सरकारला आमचे निवेदन आहे, मागणी आहे की जे कुंभमेळा प्राधिकरण बनलेलं आहे आणि साधू संतांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये जो सुसंवाद होत नाही आहे, त्यासाठी उपाय म्हणून प्राधिकरणामध्ये स्थानिक साधू संतांना, धर्माचार्यांना, धर्ममार्गदर्शकांना त्याच्यामध्ये स्थान मिळावं, जेणेकरून हा वाद संपुष्टात येईल. नक्कीच आपण जर बघितलं तर महंत अनिकेत शास्त्री जे आपल्यासोबत होते, त्यांना नुकतंच जे आहे त्यांची वर्णी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी लागलेली आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी मागणी देखील ते यापुढे घेऊन जाणार आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. मी वैभव घुगे, LS मराठी, नाशिक.